जिल्हा परिषदेच्या 20 आणि 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक नेमण्याचा निर्णय, मात्र यामुळे गरीब विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता। राज्यात सर्व शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करण्यासंदर्भात राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय। 2025 ते 26 पासून निर्णयाची अंमलबजावणी। छत्रपती संभाजीनगरच्या शिक्षण खात्याकडून विद्यार्थ्यांची चेष्टा, गणवेश तयार करताना विद्यार्थ्यांची मापच घेतली नाहीत, मुख्याध्यापकांनी दिली माहिती। ऐन सणासुदीत तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता, सरकारनं खाद्यतेलावरील कस्टम ड्युटी वाढवल्यामुळे सामान्यांचं बजेट कोलमडणार। एसटीबद्दलच्या तक्रारींसाठी आता महामंडळाची नवीन योजना। प्रत्येक बसगाड्यांमध्ये लिहिलेल्या नंबरवर करा थेट तक्रार, तक्रार न घेतल्यास संबंधितांवर होणार कारवाई। सांगली महापालिकेला रोज 1 लाख रुपये दंड, कृष्णा नदी प्रदूषण प्रकरणी कारवाई, दंडाची रक्कम आता 33 कोटींवर। आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रभारी भूपेंद्र यादव आठवड्यातून 2 दिवस महाराष्ट्रात, पदाधिकाऱ्यांच्या सोबत बैठकांचा धडाका। राज्यात 26 नोव्हेंबरपूर्वी नवं सरकार स्थापन होईल, सुनील तटकरेंचा मोठा दावा। विधानसभा निवडणूक वेळेवरच होणार असल्याचाही पुनरुच्चार। वाहतुकीच्या त्रासामुळे हिंजेवाडीमध्ये येणाऱ्या 37 कंपन्या बाहेर गेल्या। आयफोनचा सुद्धा एकही युनिट राज्यात नसल्याचा पृथ्वीराज चव्हाण यांचा गंभीर आरोप। कांद्यावरील किमान निर्यात मूल्य हटवलं, केंद्राकडून निर्यात शुल्कात 20% कपात, कांदा उत्पादकांना मोठा दिलासा। कांदा निर्यात शुल्क कपातीच्या निर्णयाला उशीर, शेतकऱ्यांचं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान, अजित नवलेंचा सरकारवर हल्लाबोल। केंद्र सरकारनं खाद्यतेलावरील आयात शुल्क 20% वाढवलं, सोयाबीनच्या दरात वाढ होणार।